पाटण तालुक्यातील काळगाव येथे गरीब कुटुंबातील बबन अण्णा पाटील यांच्या शेळीवर 29/1/2024 रोजी दुपारी 4 वाजता बिबट्याचा हल्ला झाला आहे। या हल्ल्यात एक शेळी ठार झाली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गेली 7-8 वर्षे या भागात बिबट्याची कायम दहशत राहिली आहे। वन विभागाने पंचनामा केला असून तातडीने वन विभागाने त्या शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। पाय हलू ना गाडी तो कधी वाडा इकडे असू रे चल ती घाटा घाटा वाडा कुठे घाटा आपलाच आहे आपला आहे तर बदल आपलंच आहे व्हिडिओ करतोय थोडा खाली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।